तर 2029 ही देशातील शेवटची निवडणूक असणार असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। पुन्हा भाजप निवडून आला तर देशात निवडणूक होणार नाही असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। भाजप पैशाच्या जोरावर विरोधी पक्ष मुक्त भारत करत आहे। देशात सर्व दमदाटी करणं सुरू आहे। देशासाठी हे चांगलं नाही असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरवरून त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली। 2029 या देशातला शेवटचा इलेक्शन असणार आहे। 2029च्या नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशामध्ये निवडणूक होणार नाही। कारण ज्या प्रकारे ऑपोजिशन मुक्त विरोधी पक्ष मुक्त भारत हे जे करत आहे ते पैशाच्या जोरावर ते ताकदीच्या जोरावर जसा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे सगळं ते त्याचाच एक भाग आहे। या लोकशाहीला किती एक घातक हे प्रयत्न सुरू आहे।